लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी यांना ज्या विविध प्रक्रिया पार पाडायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मतदान केंद्रावर मतदान घेण्यासाठी या अधिकाऱ्यांना जायचे त्या मतदानाच्या दिवशी त्यांना सुरुवातीला मॉकपोल घेणं बंधनकारक आहे। मॉकपोल म्हणजे मतदानासाठी आपलं जे काही मतदान यंत्र आहे त्याची पूर्वतयारी किंवा ते सुस्थितीत आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला हे मॉकपोल घेणं खूप गरजेचं आहे। त्याच्यासाठी एक फ्लोचार्टच्या मदतीने मॉकपोल कशा पद्धतीने घ्यायचं त्या संदर्भात या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत। मित्रांनो, मतदान मॉकपोल घेत असताना सुरुवातीला जर 2 किंवा अधिक मतदान प्रतिनिधी हजर असतील तर मतदानाच्या वेळेपूर्वी 90 मिनिटे मॉकपोल सुरू करावे। म्हणजे मतदानाच्या 90 मिनिटांपूर्वी आपल्याला मॉकपोलला सुरुवात करायची। जर 1 किंवा 0 मतदान प्रतिनिधी हजर असतील तर 15 मिनिटे वाट बघायची। तिसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिला आहे, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट यांना मतदान कक्षामध्ये ठेवायचे। व्हीव्हीपॅट नेहमी बॅलेट युनिटच्या डाव्या बाजूला ठेवायचं आहे आणि मतदान संपेपर्यंत त्याला हलवायचं नाहीये, लक्षात घ्या। नंबर 4 आहे कंट्रोल युनिट मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी क्रमांक 3 यांच्या टेबलावर ठेवायचं आहे। नंबर 5 बॅलेट युनिटची केबल जी आहे ती व्हीव्हीपॅटला जोडायची आणि व्हीव्हीपॅटची केबल ही कंट्रोल युनिटला जोडायची VVC या पद्धतीने। नंबर 6 व्हीव्हीपॅटचा पेपर रोल नॉब अनलॉक म्हणजे उभा वॉकिंग पोझिशनला त्याला करायचंय। नंबर 7 व्हीव्हीपॅटचा ड्रॉप बॉक्स रिकामा असल्याचं उपस्थितांना दाखवायचंय। नंबर 8 कंट्रोल युनिटचं स्विच चालू करायचं आहे। नंबर 9 क्लिअर बटन दाबा व त्यानंतर कंट्रोल युनिटमध्ये एकही मत नोंदवले नसल्याचे उपस्थितांना दाखवा। नेक्स्ट किमान 50 मते नोंदवून मॉकपोल करा। नोटासह प्रत्येक उमेदवाराला समान मते दिली गेली आहेत याची खात्री करा। नोटा व उमेदवारांना दिलेल्या मतसंख्या नोंदवून ठेवायची। नंबर 11 मॉकपोलवर कंट्रोल युनिटवरील क्लोज बटन दाबून मतदान प्रक्रिया बंद करायची। नेक्स्ट कंट्रोल युनिटवरील रिझल्ट बटन दाबून उमेदवार निहाय नोंदवलेली मते व आपण लिहून ठेवलेली मते यांची जोडणी करायची। नंबर 13 व्हीव्हीपॅटच्या स्लिप्स बाहेर काढा व कंट्रोल युनिटमधील मते समान असल्याबाबत पडताळणी करून घ्यायची। नंबर 14 कंट्रोल युनिटवरील क्लिअर बटन दाबून मॉकपोलचा निकाल जो आहे रिझल्ट तो डिलीट करायचा आहे आणि तसे उपस्थितांना सुद्धा दाखवायचा आहे। नेक्स्ट नंबर 15 व्हीव्हीपॅटच्या स्लिपच्या मागील बाजूवर मॉकपोल स्लिप असा शिक्का आपल्याला त्या ठिकाणी मारून घ्यायचा आहे। नंबर 16 मॉकपोल स्लिप काळ्या लिफाफ्यामध्ये घालून त्याला गुलाबी पेपर सीलने बंद करावे। नंबर 17 कंट्रोल युनिट स्विच बंद करा। ग्रीन पेपर सील स्पेशल टॅग व ॲड्रेस टॅग लावून कंट्रोल युनिट सील करायचं आहे। आणि नंबर 18 व्हीव्हीपॅटचा ड्रॉप बॉक्स रिकामा असल्याचं उपस्थितांना दाखवून तो ॲड्रेस टॅगने सील करायचा आहे। नंबर 19 मतदान केंद्राध्यक्षांच्या अहवालातील मॉकपोल प्रमाणपत्र भाग 1 एनेक्झर 27 जे आहे ते काळजीपूर्वक भरायचे आहे। नंबर 20 कंट्रोल युनिट चालू करून त्यावरील एकूण म्हणजे टोटल बटन दाबून त्यामध्ये 0 मते नोंदवली असल्याची उपस्थितांना दाखवायचे व स्वतः सुद्धा खात्री करून घ्यायची। आणि नंबर 21 प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी कंट्रोल युनिट चालू करायचं आहे। प्रत्यक्ष मतदानासाठी कंट्रोल युनिट चालू करून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करायची। मॉकपोल झाल्याच्या नंतर कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट सील करणे। मित्रांनो, या ठिकाणी कंट्रोल युनिट जे आहे ग्रीन पेपर सील स्पेशल टॅग आणि ॲड्रेस टॅग याच्याने कंट्रोल युनिट आपल्याला मोहरबंद करायचे आणि त्यावर मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या देखील घ्यायच्या आहेत। व्हीव्हीपॅट ड्रॉप बॉक्स जो आहे तो ॲड्रेस टॅगने आपल्याला त्याला देखील या ठिकाणी मोहरबंद करायचं आहे, त्याच्यावर सुद्धा स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर ग्रीन पेपर सील मोहरबंद त्या ठिकाणी कशा पद्धतीने करायचं ते दिलेल्या इमेजमध्ये विशेष खूण म्हणजे स्पेशल टॅग आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा आतील बाजूने कशा पद्धतीने त्याला मोहरबंद करायचं ते या ठिकाणी दिलेलं आहे। या पद्धतीने कंट्रोल युनिट असेल व्हीव्हीपॅट असेल ते आपल्याला सील करायचं आहे आणि त्या ठिकाणी सीलिंग करताना त्याच्यावर मतदान प्रतिनिधी जे कोणी असतील त्यांच्या सुद्धा स्वाक्षऱ्या त्या ठिकाणी घ्यायच्यात केंद्राध्यक्षांसह।
त्यानंतर व्हीव्हीपॅट, शेवटच्या इमेजमध्ये व्हीव्हीपॅट दाखवलेले, व्हीव्हीपॅटला त्या ठिकाणी ड्रॉप बॉक्स कशा पद्धतीने मोरबंद करायचा ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. तर मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला मॉकपोल झाल्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला समजून घेता येईल. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला याचा एक चांगला फायदा होईल असं मला वाटतं. थँक्स अ लॉट.